नमस्कार मित्रांनो. पेपर फुटी करणाऱ्यांची आता खेर नाही. केंद्र सरकारने सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. परीक्षा सुधारणा विधेयक 2026 लोकसभेमध्ये आवाजी मतदानाने मंजूर झाले आहे. या नव्या कायद्यानुसार पेपर फुटी करणाऱ्यांना 5 ते 10 वर्षापर्यंत तुरुंगवास, मोठा दंड, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला आणि ठराविक मुदतीत तपास अशा अनेक कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रामाणिक विद्यार्थ्यांना या कायद्यातून पूर्ण संरक्षण देण्यात आले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या विधेयकावरील प्रत्येक महत्त्वाची तरतूद आपण सोप्या पद्धतीने, सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, कारण विषय तेवढा महत्त्वाचा आहे मित्रांनो, गेल्या काही वर्षात देशभरात विविध भरती परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या अनेक घटना समोर आल्या. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आणि परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सार्वजनिक परीक्षा म्हणजे गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मांडले. विधेयकाच्या गदारोळातही हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले असून आता ते राज्यसभेत जाणार आहे. मित्रांनो, या विधेयकातील सर्वात मोठा दिलासा म्हणजे सरकारने स्पष्ट केले आहे की सामान्य आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. या कायद्याचा उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षा करणे नसून पेपर फुटीचे रॅकेट चालवणारे दलाल, भ्रष्ट अधिकारी आणि गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे हा आहे. मग नेमकी कोणावर कारवाई होणार? तर मित्रांनो, या कायद्याअंतर्गत पुढील व्यक्तींवर कठोर कारवाई होणार आहे. ते म्हणजे पेपर फुटी करणारे, प्रश्नपत्रिका विकणारे, परीक्षा माफिया, दलाल, संबंधित भ्रष्ट अधिकारी किंवा कर्मचारी, परीक्षेची प्रक्रियेत संगनमत करणारे. मग मित्रांनो, शिक्षा किती वाढली मागच्या कायद्यानुसार आणि आताच्या नवीन कायद्यानुसार? तर मित्रांनो, वैयक्तिक गुन्हेगाराला पूर्वी 3 ते 5 वर्षाचा तुरुंगवास होता. तोच आता 5 ते 10 वर्षाचा करण्यात आलाय आणि कमाल 50 लाखाचा दंड त्याला भरावा लागू शकतो. दुसरं म्हणजे संघटित गुन्हेगारी. जर पेपर फुटी एखाद्या टोळीने किंवा रॅकेटने केली असेल तर 7 ते 10 वर्षाचा तुरुंगवास, कमाल 1 कोटी रुपयापर्यंत दंड. तिसरं म्हणजे परीक्षा एजन्सीवर कारवाई. जर परीक्षा घेणारी संस्था दोषी जर आढळली असेल तर कमाल 5 कोटीचा रुपयापर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. आणि शिवाय म्हणजे परीक्षा एजन्सीवर बंदी येऊ शकते. 4 वर्षाची बंदी पूर्वी होती, आता ती 8 वर्षाची करण्यात आली आहे आणि काळ्या यादीमध्ये त्याचा समावेश करण्यात येईल. मित्रांनो, अशा प्रकारे सुधारणा करण्यात आली आहे विधेयकमध्ये. आता मित्रांनो, यासाठी या विधेयकानुसार प्रत्येक राज्यात विशेष फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. यामुळे पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये जलद गतीने निकाल लागण्यास मदत होणार आहे. मित्रांनो, तपासासाठी निश्चित कालमर्यादा सुद्धा करण्यात आलेली. पूर्वी तपासासाठी कोणतीही निश्चित मुदत नव्हती. आता मात्र 2 महिन्यात तपास पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. आणि मित्रांनो, आरोपानंतर 3 महिन्यात खटला निकाली पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. यासाठी विशेष टास्क फोर्सची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे. संघटित परीक्षा गुन्ह्याचा तपास करण्यासाठी केंद्र सरकारच्या विशेष टास्क फोर्सला अधिक अधिकार देण्यात आले आहे. अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. मित्रांनो, हा कायदा कोणत्या परीक्षांना लागू होणार आहे मग? तर हा कायदा केंद्र सरकारचा आणि त्यांच्या संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या सार्वजनिक परीक्षांना लागू होणार आहे. उदाहरणार्थ UPSC, SSC, रेल्वे भरती परीक्षा, बँक भरती परीक्षा, NTA मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, तसेच इतर केंद्रीय सार्वजनिक परीक्षा, या सर्वांना हे निकष लागू होणार आहे. मित्रांनो, या विधेयकाचा मुख्य उद्देश पेपर फुटी पूर्णपणे रोखणे, परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणणे आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करणे हा आहे. आता हे विधेयक राज्यसभेत मंजूर होऊन राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर कायद्याचे रूप धारण करेल. मित्रांनो, तुमच्या मते हा नवीन परीक्षा सुधारणा विधेयक 2026
पेपर फुटीवर प्रभावीपणे आळा घालू शकेल का? तुमचे मत कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि शिक्षण भरती विषयक अशाच विश्वासार्ह अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.